भंडारा जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती यांच्या विशेष कक्षाचं सिलिंग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे। कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या विशेष कक्षात काही नागरिक तसेच जिल्हा परिषद सदस्य व पत्रकार बसले असताना अचानक पीओपीची सिलिंग एका नागरिकाच्या डोक्यावर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी जखम झाली आहे। तर दर 2 वर्षांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग लाखो रुपये खर्चून देखील जिल्हा परिषद मध्ये पाणी गळत असेल तर बांधकाम विभाग डोळे झाकत काम करत आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। मी काही कामानिमित्तानं भंडारा जिल्हा परिषदला राजेजी सेलोकर सभापती पशुसंवर्धन कृषी यांच्याकडे काही कामानिमित्त आला असताना त्यांच्या कॅबिन बसल्या असता माझे म्हणजे जिल्हा सदस्य एकनाथजी फेंडर होते, बरेच कार्यकर्ते होते। यांच्या देखील आम्ही खाली बसले असताना पीओपी एकदम पीओपी खुर्चीवर त्यांच्या पूर्ण खचलेली आहे आणि हा काम 2-2.5 वर्षापूर्वी झालेला आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचं काम किती निष्कृत दर्जाचे होते हे याच्यावरून सिद्ध होते। नाही, मी आताच त्या संबंधित इथं जे आमचे डेप्टी इंजिनियर आहेत त्या परदेशी त्यांना सांगितलं आहे की बुवा या संबंधित विषयाची चौकशी करा आणि जे काही अडचण आहे तिथे त्या ठिकाणी म्हणजे ह्या आपला वॉटरप्रूफिंगची ते काही समस्या त्या ठिकाणी दुरुस्त करा। कारण हा वारंवार होतं, हर वर्षी पावसाळ्यामध्ये ह्या आपल्या अँटी चंबर ज्या सन्मान सदस्य सभापतीच्या अँटी चंबर आहेत दरवर्षी ह्या पावसामध्ये हा प्रॉब्लेम येते। मागच्याही वर्षी हा प्रॉब्लेम आला होता, त्याच्या 2 वर्षा अगोदर आपण याची रिपेअरिंग केला, परंतु ते वॉटरप्रूफिंग त्या ठिकाणी केला ते त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु ते हे प्रॉब्लेम येत आहेत। त्याच्यानं हे आजपासून मागच्या 10 वर्षापासून मी आता जिल्हा सदस्य आहे, तर हे पावसाळ्यात ह्या अँटी चंबरचा हा प्रॉब्लेम येतच आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं की बुवा चौकशी करा, पण चौकशी कराल पण आता त्यांच्या दुरुस्ती त्या ठिकाणी म्हणजे टेक्निकली जे काही अडचण असेल, टेक्निकल जे फॉल्ट असेल त्यामध्ये ते करा। त्यासाठी मी सूचना आपल्या यांना डेप्टींना संबंधित त्यांना केलेल्या आहे। आता दोषी कोणा असं म्हणता येत नाही, माझा असा विषय ऐकून कारण हा आजचाच विषय नाही। मला म्हणजे यांचे आता संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या कार्यकाळात झाला असता आपण दोषी म्हटलं असं किंवा त्यांनी नाही केलं, परंतु ही जी टेक्निकल हा विषय आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ते पाहतील आता का खरं अधिकारी त्या ठिकाणी। तर याआधी सुद्धा एका सभापतीच्या चेंबरची पीओपी कोसळली असताना याचा धडा बांधकाम विभागाने घेतला नाही, त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग येईल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे।